चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये सोल्युशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स बघितले होते. त्याच्यामध्ये एक फेमस मेथड दॅट इज लॅग्रेंजस मेथड, दॅट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बाय लॅग्रेंजस मेथड मध्ये दोन टाइप्स बघितले. दॅट इज ग्रुपिंग मेथडनी सोल्युशन काढला होता आणि सेट ऑफ मल्टिप्लायरनी सोल्युशन काढला होता. आणि सोल्युशन कोणत्या फॉर्म मध्ये राहते? f ऑफ c1 c2 इक्वल्स टू 0 या फॉर्म मध्ये राहणार आहे. तर आज आपण नवीन मेथड बघणार आहेत या सेशन मध्ये. दॅट इज मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल. कोणता? मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल. मेथड ऑफ मेथड ऑफ व्हेरिएबल व्हेरिएबल सेपरेबल. व्हेरिएबल सेपरेबल. आता या मेथड वरूनच तुम्हाला कळते एक्स समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे व्हेरिएबल दोन असतील, एक्स आणि वाय. ठीक आहे. आणि त्याच्या डिफरन्शियल असतील, तर त्याला डिफरन्शियल आणि एक्स व्हेरिएबल जे आहे ते एका साईडला ठेवतो आणि डिफरन्शियल वाय सोबत असेल तर त्या टर्म जे आहे ते नेक्स्ट म्हणजे राईट हँड साईडला ठेवतो. ठीक आहे. तर त्या फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो? सोल्युशन कशाचं? पीडीचं, दॅट इज पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. आणि ते मेथड ते कोणतं आज बघणार आहेत आपण? मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल. आता त्याच्यामध्ये वर्किंग रूल्स आहेत किंवा स्टेप्स आहेत, त्या आपल्याला फॉलो करावं लागतं सोल्युशन काढण्यासाठी. तर स्टेप नंबर 1 काय आहे? राईट द ट्रायल सोल्युशन ऑफ द गिवन पीडी. आणि ट्रायल सोल्युशन काय राहतो? ट्रायल सोल्युशन राहणार फॉर एक्झाम्पल मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते u is the function of x comma t or sorry x comma y or x comma t राहणार. या फॉर्म मध्ये राहणार आहेत. बट ते एकदा हे समजलं तर बाकीच्या व्हेरिएबल समजा अल्टर झाले तरी तुम्हाला समजून जाईल कोणत्या स्टेप्स वगैरे म्हणजे कोणत्या ट्रायल सोल्युशन्स घ्यायचे वगैरे लगेच तुम्हाला कळणार आहे. फॉर एक्झाम्पल u आहे तर त्याचा सोल्युशन समजा एक्स वाय मध्ये दिला तर याचं सोल्युशन काय येणार? एक्स इंटू कॅपिटल वाय, कॅपिटल एक्स इंटू कॅपिटल वाय. समजा टी च्या फॉर्म मध्ये दिला असेल तर यू चं सोल्युशन काय निघणार? कॅपिटल एक्स इंटू कॅपिटल टी. या फॉर्म मध्ये तुम्हाला ट्रायल सोल्युशन लिहावं लागतात. समजलं नसेल तर मी क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हणजे क्वेश्चनच्या सोल्युशन मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार. ठीक आहे. तर या स्टेप फॉलो करायच्या आहेत. त्याच्यानंतर डिफरन्शिएट द सोल्युशन फ्रॉम स्टेप नंबर 1. म्हणजे स्टेप नंबर 1 मधून आपल्याला काय करायचं? त्या सोल्युशनला डिफरन्शिएट करायचं ऍज पर रिक्वायरमेंट. आता इथं वर्ड दिलेला आहे ऍज पर रिक्वायरमेंट. काय काय केसमध्ये टीच्या फॉर्मॅट मध्ये इक्वेशन दिलेलं असेल, काय काय केसमध्ये वायच्या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. जसं रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही डिफरन्शिएट करा म्हणत आहे या स्टेप. स्टेप नंबर 3 काय? सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ ऑल डिफरन्शियल्स इन द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे जे क्वेश्चन दिलाय त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा म्हणतात त्यांनी. काय? डिफरन्शियल्स इन द गिवन पीडी अँड फाइंड द सुटेबल ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. फाइंड द सुटेबल ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा म्हणून सांगायला इन टर्म्स ऑफ दिस ट्रायल सोल्युशन. ठीक आहे. जे ट्रायल सोल्युशन निघालेले डिफरन्शियल्स आहेत त्या फॉर्म मध्ये तुम्हाला करायचं आहे. सॉल्व द लिनियर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. हा जे सोल्युशन किंवा जे डिफरन्शियल्स आपण सबस्टिट्यूट केले त्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व फॉर दॅट व्हॅल्यूज दॅट इज यू किंवा एक्स अँड वायच्या फॉर्म मध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत. वी आर सॉल्विंग एक्स अँड वाय युजिंग दिस ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता युजेस बघा. फॉर एक्झाम्पल काय काय केसेस मध्ये की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं फाइंड आउट करतो? युजिंग विच इक्वेशन? इथं दिलेलं आहे बघा, ऑक्झिलरी इक्वेशन. विच इक्वेशन? ऑक्झिलरी इक्वेशन आपण काय करतो? यूज करतो फॉर फाइंडिंग द रूट्स. आता रूट्स इथं कंडिशन दिलेत. फर्स्ट कंडिशन मध्ये काय? इफ ऑल रूट्स आर सॉरी इफ ऑल रूट्सचे व्हॅल्यूज दिलेत m1 m2 m3 डॅश 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 mn ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन आर रियल अँड रिपिटेटिव्ह रूट्स. देन द सोल्युशन कसं लिहितो आपण? c1 e टू द पॉवर m1x प्लस c2 e टू द पॉवर m2x असं जात राहील ते इक्वेशन पर्यंत cn e टू द पॉवर mn x पर्यंत जाणार. ठीक आहे. लक्षात आलं?
आता हे रिअल अँड नॉन रिपीटेड, समजा रिअल असेल बट रिपीटेटिव्हच्या केसमध्ये पडत असेल तर आपण काय करतो, समजा दोन रूट्स M1 आणि M2 इथं दिलेलं आहे बघा, M1 इक्वल्स टू M2 असं असेल कंडिशन, तर त्याच्यासाठी फर्स्ट ब्रॅकेट जे कसं येणार आहे, रिपीटेटिव्ह साठी C1x प्लस C2 e टू द पॉवर M1x प्लस C3 e टू द पॉवर M3x या कंटिन्यू होणार कुठपर्यंत, Cn e टू द पॉवर Mnx. ओके, समजा तीन रूट सेम असेल तर त्याच्यासाठी हा इक्वेशन फॉर्म करायचा आहे इन टर्म्स ऑफ M1 दॅट इज C1x² प्लस C2x प्लस C3 e टू द पॉवर M1x आणि बाकीच्या जे आहेत तर रिअल आणि नॉन रिपीटेटिव्हच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॉम्प्लेक्स रूट्स आहेत. कॉम्प्लेक्स रूट्स असेल तर कॉम्प्लेक्स साठी आपण सोल्युशन कसं लिहितो त्या रूटचा, that is e to the power alpha x c1 cos beta x plus c2 sin beta x plus c3 e to the power m3 x plus आणि बाकीच्या जे रिअल्स आणि नॉन रिपीटेटिव्ह असेल तर स्टेप नंबर 1 चं जे सोल्युशन आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे, फक्त लक्ष ठेवा m1 आणि m2 अल्फा प्लस और मायनस आय बीटा या फॉर्म मध्ये समजा तुमचे रूट्स आले असतील तर त्याच्यासाठी कंपल्सरी हा वाला ब्रॅकेट तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये रूट्स नॉन रिपीटेटिव्हच्या केसचे, नॉन रिपीटेटिव्ह समजा रिपीटेटिव्ह असेल M1 इक्वल्स टू M2 असेल, मग त्याच्यासाठी तुम्हाला इक्वेशन काय लिहायचं बेटा, इक्वेशन लिहायचं आहे e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट C1 x प्लस C2, ठीक आहे, कॉस बीटा एक्स प्लस C3x प्लस C4 साइन बीटा एक्स या फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचंय, या कॉम्प्लेक्स रूट्स आर रिपीटेटिव्हच्या केसमध्ये हा एवढा ब्रॅकेट इन्क्लूड करायचं आहे. लक्षात आलं, एवढं ब्रॅकेट तुम्हाला काय करायचं, इन्क्लूड करायचं आहे. तर या चार केसेस आहेत, लक्षात ठेवायचे रूट्स फाइंड आउट करण्यासाठी. कधी, जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल त्याच केसमध्ये या चार जे नोट्स आहेत हे इम्पॉर्टंट नोट्स आहेत, IMP नोट्स आहेत फॉर फाइंडिंग द सोल्युशन when the roots are real non-repetitive, real repetitive, complex non-repetitive, complex repetitive. ओके, इथपर्यंत काय डाऊट, इझी आहे. चला आता आपण वन बाय वन प्रॉब्लेम्सला मूव ऑन. चला तर काय दिलंय बघा, पहिला क्वेश्चन आहे, सॉल्व बाय युजिंग मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू 4 डो यू बाय डो वाय गिवन u of 0 comma y इक्वल्स टू 8 e टू द पॉवर मायनस 3y दिलेला आहे, 8 e टू द पॉवर मायनस 3y दिलेला. चला आता स्टार्ट करू आपल्या सोल्युशन. गिवन पीडी काय दिले तुम्हाला, डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू 4 डो यू बाय डो वाय, 4 डो यू बाय डो वाय. आता ह्या केस मधून हियर u is the function of x comma y. U is the function of x comma y. Let solution of above PDE be u equals to capital X into capital Y. जे डिनॉमिनेटर मध्ये व्हेरिएबल दिसतात त्याच फॉर्मॅट मध्ये तुमचं यू चं सोल्युशन निघेल जे की न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. ओके, हियर वेअर असं करा, वेअर कॅपिटल एक्स इज द फंक्शन ऑफ स्मॉल एक्स ओनली, इज अ फंक्शन ऑफ स्मॉल एक्स ओनली. आणि त्याच्यानंतर कॅपिटल वाय म्हणजे काय, इज द फंक्शन ऑफ स्मॉल वाय ओनली. ठीक आहे, लक्षात आलं. तर असं तुम्हाला स्टेटमेंट लिहायचे. याला इक्वेशन नंबर 1 द्या, याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता ऍज पर रिक्वायरमेंट आपल्याला काय काय फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन, एक डो यू बाय डो एक्स आहे, डो यू बाय डो वाय आहे. differentiate partially equation number second
with respect to x and y. With respect to x and y. डिफरन्शियल त्यांचं ऑर्डर एक एक आहे, तर एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय. देअरफॉर dou u by dou x equals to capital X into y. Dash indicates a differential. Dash indicates differentiation of that variable, capital X variable with respect to small x. त्याच्यानंतर dou u by dou y equals to capital X into y dash. Capital X into y dash. सॉरी. तर याच्यामध्ये बघा, कॅप स्मॉल एक्स सोबत डिफरन्शिएट केला तर कॅपिटल एक्स ला डॅश करा. स्मॉल वाय सोबत डिफरन्शिएट करत असाल तुम्ही यू च, तर कॅपिटल एक्स इंटू वाय ला काय करायचं, वाय डॅश करायचं. आता या सगळ्या व्हॅल्यूज कुठं सबस्टिट्यूट करायचं बेटा, याच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. चलो, इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. पुट dou u by dou x and dou u by dou y values in equation number first. In equation number first, कारण की डिफरन्शियल तिथं प्रेझेंट आहे. तर dou u by dou x ची किंमत किती आहे रे? dou u by dou x ची किंमत आहे x dash y equals to 4xy dash. 4xy dash. तर इथं मेथड कोणता आहे रे? मेथड आहे सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स आहे. सेपरेशन ऑफ व्हेरिएबल. मग एक्स ला एक्स, जे काही एक्स चे टर्म आहे एका साईडला, दुसऱ्या जे वाय चे टर्म्स आहेत ते दुसऱ्या साईडला. ठीक आहे. तर एक्स डॅश बाय एक्स इक्वल्स टू 4 वाय डॅश बाय वाय. 4 वाय डॅश बाय वाय. ठीक आहे. लेट, किंवा इथं असं करायचं, दॅट इज x dash by x equals to 4 y dash by y equals to k. आपण एक रेशो घेऊन, ज्या रेशोची किंमत किती आहे, कॉन्स्टंट ऍज्युम करू त्याला. ठीक आहे. आपण ते इक्वेशन के च्या फॉर्म मध्ये घेऊन, कारण की आपल्याकडे बाउंड्री कंडिशन आहे. त्या बाउंड्री कंडिशन मधून आपल्याला कशाची किंमत फाइंड आउट करायला भेटते, दॅट इज रेशोची. आणि त्या रेशोला आपण काय ऍज्युम केलेला आहे, के ऍज्युम केलेला आहे. नाव considering x dash by x equals to k. X dash by x equals to k. Now integrating on both side. Integrating on both side. मग तुम्हाला व्हॅल्यूज काय भेटणार रे? इंटिग्रेशन x dash by x equals to k, तर कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या, इंटिग्रेशन dx. इंटिग्रेशन dx प्लस याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार, c1 इंटिग्रेशन dx. ठीक आहे. प्लस याच्यामध्ये काय भेटणार तुम्हाला, c1. नेक्स्ट काय करायचं आता, हेच तर माहित आहे आता, हे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन f डॅश ऑफ x डिवायडेड बाय f ऑफ x dx असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लॉग f ऑफ x. लॉग f ऑफ x. तर इथं काय येणार रे, वर डिफरन्शियल आहे, खाली व्हेरिएबल आहे, मग हे कन्वर्ट होणार लॉग मध्ये. लॉग x इक्वल्स टू kx प्लस c1. लॉग x इक्वल्स टू kx प्लस c1. लॉगच्या खाली काय नसेल तर काय राहतो, e. आता तुम्हाला माहित आहे लॉग टू एक्सपोनेन्शियल करताना ई लेफ्ट राईट हँड साइडला जाईल आणि राईट हँड साइडचं व्हॅल्यू त्याचं पॉवर होणार ई टू दी पॉवर के एक्स प्लस सी वन. आणि त्याला आपण कसं लिहू शकतो, सेपरेटच्या फॉर्म मध्ये एक्सपोनेन्शियल, दॅट इज युजिंग इंडायसेसच्या फॉर्म मध्ये. ई ए टू दी पॉवर एम एन असेल तर ए टू दी पॉवर एम, ए टू दी पॉवर एन करू शकतो. ठीक आहे. चलो, नेक्स्ट काय करायचं आता, दॅट इज x equals to a e to the power kx. आणि इथं लिहायचं वेर ए ची किंमत किती आहे रे, ई टू दी पॉवर c1. आपण काय केलं, एक्सपोनेन्शियलच्या टर्म जे आहे कॅरिंग c1 पॉवर, त्याला आपण ए म्हणून अज्युम केलेला आहे. याच्यामध्ये अझम्पशन्स आहेत ते लक्षात ठेवायचे, कोणत्या कोणत्या कॉन्स्टंट व्हॅल्यूजला आपण ए आणि बी कन्सिडर करतो.
ठीक आहे. एक दोनदा प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस झाले तर तुम्हाला ऑटोमॅटिक कळल सबस्टिट्यूशन काय काय करायचं. तर याला इक्वेशन नंबर काय करायचं, इक्वेशन नंबर थर्ड द्यायचं. नाव कन्सिडरिंग, नेक्स्ट आता वाय साठी काढावं लागेल. कन्सिडरिंग considering ratio that is 4 y dash by y equals to k. जसं आपण x dash by x equals to k अजून केला, सेम y साठी करावं लागेल 4 y dash by y equals to k. त्याच्यानंतर y dash by y equals to k by 4. नेक्स्ट स्टेप काय, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन y डॅश बाय y इक्वल्स टू इंटिग्रेट, आता k तर कॉन्स्टंट आहे, k बाय 4 कॉन्स्टंट, इंटिग्रेशन dy प्लस c2. इथं c1 आलं तर तिथं c2 घ्यायचं. ठीक आहे. याचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होईल, लॉग मध्ये होईल. एक्सपोनेन्शियल येईल तिथं टर्म बेसला, k बाय 4 टाइम्स ऑफ y प्लस c2. मग y इक्वल्स टू e टू दी पॉवर k बाय 4 y प्लस c2. और यालाच आपण कसं लिहितो रे, e to the power k by 4y into e to the power c2. आणि लास्टला now therefore y equals to b e to the power k by 4 times of y. इथं इक्वेशन नंबर 4 करून घ्यायचं, इक्वेशन नंबर 4 करून घ्यायचं आणि इथं लिहायचं where b equals to e to the power c2. b equals to e to the power c2. Now पुट आता हे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज आणि कशामध्ये इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करता येते. पुट एक्स अँड वाय व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर सेकंड मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके. therefore u equals to काय काय येणार इथं, that is a e to the power kx into b e to the power k by 4 times of y, k by 4 times of. त्याच्यानंतर ए आणि बी एका ब्रॅकेट मध्ये ठेवा, e टू दी पॉवर, यांचं दोघांचं ऍडिशन होईल ना. आता सांगितलं ए टू दी पॉवर एम दी पॉवर एन असेल तर ए टू दी पॉवर एम प्लस एन. व्हेरिएबल सेम असेल, पॉवर डिफरन्स असेल तर आपण मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर्स ऍड करतो. ठीक आहे. तर इथं के एक्स प्लस के बाय 4 टाइम्स ऑफ. ठीक आहे. हा झाला तुमचा यू. वी हॅव now given that असं करा, given that u of 0 comma y equals to 8 e to the power minus 3y. आता हे कशाची किंमत असेल रे, हे कशाची किंमत असेल, x ची किंमत असेल. तर इथं सबस्टिट्यूट करा. आता u इक्वेट करा, तर इथं 8 पहिले हे लिहा, क्वेश्चनचं जे सोल्युशन आलेलं आहे ते पार्ट लिहा. तर e टू दी पॉवर हे 0 इथं सबस्टिट्यूट केलं तर हा व्हॅल्यू 0 येणार, प्लस के बाय 4 टाइम्स ऑफ वाय इक्वल्स टू. ठीक आहे. इक्वल्स टू, हा अजून एक आहे, एक स्टेप तुम्हाला वाढवावं लागेल, कारण ए बी ला तुम्ही लास्टला सी म्हणून देऊ शकता, के एक्स प्लस के बाय 4 टाइम्स ऑफ वाय. तर इथं लिहून घ्या बेटा, सी इक्वल्स टू ए बी, वेर सी इक्वल्स टू काय राहणार, ए बी. ठीक आहे. सी इक्वल्स टू ए बी. ओके. तर व्हॅल्यूज बघा काय काय दिसेल तुम्हाला, सी ई टू दी पॉवर k times of 0 plus k by 4 times of y equals to 8 e to the power minus 3y. ठीक आहे. तर व्हॅल्यू काय लिहितो, c e to the power k by 4 times of y a equals to 8 equals to e to the power 8 into e to the power minus 3y. आता बोथ साइड इक्वेट केलं तर ह्याच्यामध्ये साफ सुद्धा तुम्हाला काय दिसतो, सी ची किंमत किती दिसणार रे, 8 दिसणार. आणि इथं एक्सपोनेन्शियल आहे, व्हेरिएबल वाय आहे, तिथं पण व्हेरिएबल वाय आहे, लेफ्ट हँड राईट हँड साइडला. तर ते इक्वेट होणार. देअरफॉर के बाय 4 टाइम्स ऑफ. ठीक आहे. के बाय 4 फक्त कोइफिशियंट इक्वेट करा, त्या व्हेरिएबलच्या कोइफिशियंट इक्वेट करा. ठीक आहे. तर हे झालं तुमचं -3.
म्हणजे के ची किंमत किती येणार रे -12. ठीक आहे, के ची किंमत किती येणार -12. काय केलं आपण ह्या साईडला एक्सपोनेन्शियलच्या पॉवर मध्ये y दिसतो बट त्याच्या अगोदर कोएफिशियंट -3 आहे, त्याला एका साईडला ठेवलं. लेफ्ट हँड साईडला e टू दी पॉवर k/4 टाइम्स ऑफ y आहे, म्हणजे व्हेरिएबलच्या कोएफिशियंट किती आहे k/4. त्या पॉवर्सला पॉवरच्या व्हेरिएबलच्या कोएफिशियंट्सला इक्वेट केलं आणि ते व्हॅल्यूज किती आले. c ची किंमत आहे 8. आफ्टर इक्वेटिंग पॉवर्स k ची किंमत किती येणार -12. Therefore, put C and K values. हा याला काय करायला इक्वेशन नंबर 5 देऊ. इक्वेशन नंबर 5. In equation 5. In equation number 5. Therefore, काय दिसणार तुम्हाला U equals to C ची किंमत आहे 8 e to the power -12x plus -12 divided by 4 times of y. म्हणजेच u ची किंमत 8 e to the power -12x -3 times of y. मग हा तुमचा रिक्वायर्ड सोल्युशन राहणार. रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन पीडी. ठीक आहे, गिवन पीडी. तर हे तुमचा सोल्युशन झालं. इझी आहे, एकदम सोपं आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेले आहे. तर एक दोन क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस केल्याचे. व्हरायटीचे जास्त नाहीत क्वेश्चन, सेम पॅटर्न्स येतात एक्झाम मध्ये. हा वाला क्वेश्चन लयदा विचारला, त्याच्यामुळे मी या स्लाइड मध्ये इन्क्लूड केलेला आहे. लक्षात आलं का? क्लिअर आहे सगळं पॉइंट्स? चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ का? चलो आता नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊन टाकू. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे. डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ डो यू बाय डो टी प्लस यू. म्हणजे इथं आपल्याला यू कशाचं फंक्शन दिसणार. मी कशावर कॉन्सन्ट्रेट करा म्हणलं, दॅट इज डिनोमिनेटरच्या व्हेरिएबल, दॅट इज एक्स आणि टी च्या फंक्शन्स राहणार. ठीक आहे, तर यू इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी. फर्स्ट काय करायचं, पहिले डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या, डिफरन्शियल इक्वेशन लिहून घ्या. डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ डो यू बाय डो टी प्लस यू. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, तर इथं बघा, हिअर यू is the function of x, is the function of x and t. Let solution of above PD is u equals to capital X into capital T. आणि इथं लिहायचं, हिला इक्वेशन नंबर सेकंड द्या, where x is the function of small x only and capital T is the function of small y only, लक्षात आलं. चलो अभी क्या करना है आपने को, अला डिफरेंशिएट कर, डिफरेंशिएट पार्शियली इक्वेशन नंबर सेकंड with respect to capital X and Y, with respect to X and Y, small x and small x and small t. Therefore, do u by do capital X, do u by do small x equals to x dash into t, आणि do u by do t ची किंमत किती येणार, x into t dash. So put dou u by dou x and dou u by dou t in equation values, असं करा, values in equation number first. मग काय येणार इथं, x dash t equals to 2 times of हे येणार x t dash आणि प्लस u ची किंमत किती आहे रे, u ची किंमत किती आहे, u ची किंमत आहे x इंटू टी. u ची किंमत किती राहणार, x इंटू टी, कॅपिटल x इंटू कॅपिटल टी. ओके, चलो नेक्स्ट.
नेक्स्ट काय करू, एक्स डॅश टी मायनस एक्स टी इक्वल्स टू 2x टी डॅश. याच्यामधून काय कॉमन निघेल टी, मग एक्स डॅश मायनस एक्स इंटू टी इक्वल्स टू 2x टी डॅश. ओके, नेक्स्ट येईल एक्स डॅश मायनस एक्स डिवायडेड बाय एक्स इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ टी डॅश बाय टी. आणि याला आपण काय म्हणतो, के से. ओके, या रेशोला काय म्हणायचं, के. कारण की कॉन्स्टंट रेशो म्हणजे त्या रेशोचा किंमत किती आहे, के. आणि के आपण फाइंड आउट करू शकतो युजिंग गिवन बाउंड्री कंडिशन. युजिंग गिवन बाउंड्री कंडिशन. Considering x dash minus x divided by x equals to k. Now x dash by x minus x by x equals to k. Now x dash by x minus 1 equals to k. That is x dash by x equals to k plus 1. Next काय करायचं, integrating with respect to x on both sides. मग इंटिग्रेशन एक्स डॅश बाय एक्स इक्वल्स टू के प्लस 1, तर कॉन्स्टंटच राहणार इंटिग्रेशन डीएक्स प्लस C1. मग याच्यासाठी डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होईल, लॉग कॅपिटल एक्स मध्ये होते, त्याच्या बेसला ई राहील. मग के प्लस 1 टाइम्स ऑफ एक्स प्लस C1. कॅपिटल एक्स इक्वल्स टू ई एक्सपोनेन्शियल आहे. ठीक आहे, तर राईट साइडला गेल्यानंतर ते राईट साइडची व्हॅल्यू एक्सपोनेन्शियलचा पॉवर होणार, ई टू दी पॉवर के प्लस 1 टाइम्स ऑफ एक्स प्लस C1. याला सेपरेटच्या फॉर्म मध्ये म्हणजे एक्सपोनेन्शियलच्या सेपरेटच्या फॉर्म मध्ये लिहा, एक्स के प्लस 1 टाइम्स ऑफ एक्स ई टू दी पॉवर C1, दॅट इज ए ई टू दी पॉवर के प्लस 1 टाइम्स ऑफ एक्स कॅपिटल एक्स. आणि इथं लिहून घ्यायचं आणि ह्याला इक्वेशन नंबर काय देतो, इक्वेशन नंबर 3 द्या. आणि इथं लिहून घ्यायचं वेअर ए ची किंमत किती आहे, ई टू दी पॉवर C1. ए ची किंमत किती राहणार, ई टू दी पॉवर C1. ओके, चलो नेक्स्ट. नाउ considering 2t dash by t equals to k. म्हणजेच काय राहील, t dash by t equals to k by 2. ओके, इंटिग्रेटिंग इथं लिहा, इंटिग्रेटिंग with respect to t on both side. मग इंटिग्रेशन t dash by t equals to k by 2 इंटिग्रेशन dt plus c2. मग हे लॉग मध्ये कन्वर्ट होईल, लॉग टी टू द बेस ई इक्वल्स टू के बाय टाइम्स ऑफ एक्स प्लस C2. म्हणजे टी इक्वल्स टू ई टू दी पॉवर के बाय टाइम्स ऑफ एक्स प्लस C2. हो, एक्स येणार का, नाही सॉरी एक्स येणार नाही, टीच्या फॉर्म मध्ये येते, टीच्या फॉर्मॅट मध्ये, कारण की विथ रेस्पेक्ट टू काय करायला आपण, टी करायला, विथ रेस्पेक्ट टू टी करत आहेत. तर ई टू दी पॉवर के बाय 2 टाइम्स ऑफ टी इंटू ई टू दी पॉवर C2 लिहू शकतो, किंवा यालाच आपण काय करू शकतो, टी इक्वल्स टू बी ई टू दी पॉवर के बाय 2 टाइम्स ऑफ टी. आणि याला इक्वेशन नंबर किती देतात, इक्वेशन नंबर 4 देऊन टाका, इक्वेशन नंबर 4. आणि इथं लिहून टाका वेअर बी ची किंमत किती आहे, ई टू दी पॉवर C2. पुट कॅपिटल एक्स अँड टी व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर, ठीक आहे, इन इक्वेशन नंबर 2. मग u इक्वल्स टू काय, u इक्वल्स टू येणार, कॅपिटल एक्स ची किंमत किती आहे, ए ई टू दी पॉवर के प्लस 1 टाइम्स ऑफ एक्स इंटू बी ई टू दी पॉवर के बाय 2 टाइम्स ऑफ टी. आणि ह्यालाच u इक्वल्स टू ए इंटू बी ई टू दी पॉवर, या पॉवरचं ऍडिशन करून घ्या, 1 के प्लस के
k plus 1 times of x plus k by 2 times of t. Therefore, u equals to c e to the power k plus 1 times of x plus k by 2 times of t. याला इक्वेशन नंबर 5 द्या. आणि इथं लिहा वेअर c ची किंमत किती आहे a इंटू b. c ची किंमत किती राहणार a इंटू b. आता आपल्याला बाउंड्री कंडिशन यूज करायचं. बाउंड्री कंडिशन काय दिलं u इन ब्रॅकेट x कॉमा 0 इक्वल्स टू 6 e टू द पॉवर मायनस x. म्हणजे नाव गिवन दॅट u x कॉमा 0 इक्वल्स टू 6 e टू द पॉवर मायनस 3x. आता हे 0 कशाची किंमत राहील t ची, कारण की इथं आपण अगोदरच लिहून दिलेलं आहे u इज अ फंक्शन ऑफ x अँड t. नाउ पुट आता इथं व्हॅल्यू 6 e टू द पॉवर मायनस 3x c e टू द पॉवर k प्लस 1 टाइम्स ऑफ x राहील आणि प्लस 0 राहील, कारण k बाय 2 इंटू 0 म्हणजे 0 राहील व्हॅल्यू. Therefore 6 e to the power minus 3x equals to c e to the power k plus 1 times of x. आता इथं जसा प्रिव्हियस मध्ये केला होता व्हॅल्यू टू व्हॅल्यू इक्वेट करा आणि पॉवर टू कोएफिशियंट ऑफ पॉवर टू पॉवर इक्वेट करायचं. ठीक आहे. तर देअरफॉर c ची किंमत किती येणार याच्यामधून 6 येणार आणि k प्लस 1 ची किंमत मायनस 3 राहील. म्हणजे k ची किंमत किती येणार -3 -1 म्हणजे k ची किंमत येणार -4. आता c 6 आलं आणि k ची किंमत -4. पुट c and k values in equation 5. आणि डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू काय भेटणार रे इथं u इक्वल्स टू 6 e टू द पॉवर. आता इथं सम करा. k ची किंमत आहे k ची किंमत किती आहे -4 प्लस 3 म्हणजे -3x. ठीक आहे. आणि k इथं -4 डिवायडेड बाय 2 केलं तर -2t हा तुमचा रिक्वायर्ड सोल्युशन निघणार आहे. दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ अबोव पीडीई. लक्षात आलं अबोव पीडीई. तर इम्पॉर्टंट काय सबस्टिट्यूशन्स इम्पॉर्टंट आहेत, बाउंड्री कंडिशन कसं यूज करायचं ते इम्पॉर्टंट आहेत आणि लास्टला रिक्वायरमेंट काय त्याच्या अनुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके चलो सॉल्व्ह करू शकता. तर आय होप सो हा मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल तुम्हाला कळालेला असेल. नाही कळलं तर मला मेसेज करा किंवा डाउट्स विचारा. ठीक आहे मी क्लिअर करेल. आता नेक्स्ट नवीन टॉपिक घेऊन येईल तुमच्यासाठी जे की चॅप्टर नंबर 5th मध्ये आहे. आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस कंप्लीट केला बट इंटिग्रलचा पोर्शन राहिलेला आहे ते मी 3-4 क्वेश्चन्स मध्ये ते वाइंड अप करून टाकतो. ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.